हॅलो एव्हरीवन. सकाळ सकाळ मी रोज वॉक करायला जाते, तर मला ना उंट दिसते, त्यामुळे मी उंटांना कॅमेऱ्यामध्ये घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप छान वाटत होतं. तरीसुद्धा प्राण्यांना खूप सौंदर्य असतं. तर खूप छान फुलं पण होती आणि वॉक करण्यासाठी किती सुंदर आणि स्वच्छ रस्ता आहे. आज ना खरं सांगू, काम करायचं ना बिलकुल मूडच नाही आहे माझा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. ह्या श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मला काम करण्याचा खूप कंटाळा आला, मी सांगू पण शकत नाही. तुम्हाला असं कधी होतं का? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की काहीच काम करण्याची इच्छा नसते, गपचूप बसावं आणि कोणीतरी आयतं खायला द्यावं असं वाटतं, तरी सुद्धा काम तर करावं लागतं. तर मग मी तूप कढायला ठेवलेलं आहे आणि हे आहे ताक. ह्या वेळेला मला एकदम फ्रेश ताक भेटलेलं आहे, त्यामुळे आज बुधवार आहे, त्यामुळे ते खाणार नाही, मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आज बुधवारचं कंटाळा आला तरी सुद्धा मी काम कसं करते ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शूट करायचं आहे म्हटल्यावर मी पहिला ओटा धुवून घेते, कारण मला अजिबात काम सुचत नाही. म्हणजे व्हिडिओ शूट करायचं तर बिलकुल नाही, समजतच नाही मला काय करायचं ते. पण आता तर मला करायचं, त्यामुळे ओटा स्वच्छ धुवून घेतला. आणि एरवी सुद्धा मी काम करताना स्वच्छताच ठेवते किचनमध्ये, मला काम करायला बिलकुल नाही जमत. तुम्हाला इथे दिसत असं तूप सांडलेलं आहे, हे तूपच आहे, कारण ना खाली ना बेरी चिटकले, तर मी चमच्याने, ह्या छोट्या चमच्याने असं काढत होती, तर ते तूप सगळं माझ्या अंगावर चाललं, नशीब माझ्या हातावर नाही पडलं, नाही तर आता मला सगळं भाजून निघालं असतं माझा हात. तर तुम्ही सुद्धा असं कधी बेरी अशी काढायला गेलात तर अशी तर काळजी घेऊन काढा. माझं हे सांगण्याचा हेतू आहे, कारण हे गरम तूप आहे, भाजल्यावर काय जीव म्हणेल ते मी सांगू शकत नाही, ज्याच्या यातनं त्यालाच माहिती असतात. त्यामुळे प्लीज काळजी घेऊन करा जे काय कराल ते. हे गरम पाणी आहे ना, गॅस बंद करते ना, ते चालूच राहायचं. तर याच्यावर ओतायचं सोड्यावर. गरम पाण्यात ठेवल्यानंतर ह्याचा जो वास येतो ना खराब, तो सगळा निघून जातो. नंतर एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आज बाजारातून मटार, काकडी, पालक आणलेला आहे. एवढं चालेल, मी लागेल तशाच ताज्या तोपर्यंत मी झाडांना पाणी घालून घेते, कारण काल मी झाडांना पाणीच घातलं नव्हतं. तिकडे पण घालते थोडं. मी सकाळपासून काही खाल्लं नाही, त्यामुळे आता द्राक्ष खाते, या तुम्ही पण खायला. सगळं धुवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. बघा आता कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर धुवून घेतलेल्या आहे, मिरच्या आधीच धुतलेल्या आहेत, सगळं ऐकताय. फक्त कापायचं आणि मसाल्यात टाकायचा. आणि कांदा वगैरे कापून घेतला आणि टोमॅटो स्वच्छ ऑलरेडी धुतलेला आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत सगळं धुवून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं आहे सगळं. आता फोडणीला घालते मी. बाहेर आता किती ऊन आहे ना, उन्हाळा चालू झालेला आहे आणि थंडी नाही तर आता गरमच होतं जास्त. आता तुम्हाला फोडणीला दाखवते. घालताना तेल घेतलंय मी, 1.5 चमचा घेतले. कांदा मिरची घालून घेतली, आता टोमॅटो पण घालून घेते. सगळं घालायचे, सगळे मसाले घालायचे. आणि जे जे मसाले ते डब्यात आहे, मी जिरं आणि मोहरी तेवढी घालत नाही नॉनव्हेजच्या भाजीत. तुम्ही एक्स्ट्रामध्ये बटाटा पण घालू शकता. बटाटा घातला तर आपले जर जास्त माणसं असतील तर वाढीव होऊन जातं. आता हळद, गरम मसाला वगैरे सगळं घालून घेते आणि छान परतून घेते. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगायचं विसरली, लसूण खोबरं जे फ्रीजमध्ये असतं ना, ते घालते मी. हे पण तेलात कांद्यासोबत परतून घ्यायचं चांगलं. मीठ पण घालायचं त्याच्यामध्ये. हिंग घाला. हिंग मी छान, म्हणजे स्वाद तर येतो पण वास पण छान येतो. हिंगाचा जो वास असतो ना, खूप भारी असतं माहिती का. मीठ थोडं कमी घाला, कारण हे खारट असतं, थोडं सुकवलेलं असतं थोडं, त्यामुळे. आता हे सगळं परतून घेतल्यानंतर कोथिंबीर पण घालायची आपल्याला वरून. कढीपत्ता पण घालू शकता. नॉनव्हेजच्या भाजीमध्ये कढीपत्ता पण छान लागतो. तसंही झालं तर आपल्या पोटातच जाणार आहे ना, त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला दिसणार आहेत ना कढीपत्त्याचा, त्यामुळे कढीपत्ता पण घाला. मीठ घातल्यावर चांगलं परतल्यावर आता सोडे घालून घ्यायचे आणि सोडे घातल्यावर चांगलं परतून घ्यायचे. म्हणजे
म्हणजे मी सांगते, म्हणजे अजिबात पाण्याचा हे नाही वापर करायचा आहे. म्हणजे सोडे चांगले परतले की त्यांना बिलकुल वास येत नाही. असं आपण कोळंबी खातो ना तसंच सेम टेस्ट लागते ह्याची, फक्त हे सुकवलेले असतात. परत त्यांना थोडा गॅस मोठा करून परतायचं. आता याच्यावर पाणी गरम करायला ठेवायचं. दुपारच्या जेवणासाठी मी एवढंच केलं, कारण तुम्हाला मी सुरुवातीलाच बोलले की माझा पाय खूप दुखतोय आज आणि मला कंटाळा पण आला. त्याच्यात गॅस बंद केलेला आहे. त्याच्यासोबत ना भाकरी छान लागते नॉनव्हेज सोबत. सगळी कामं आवरल्यानंतर किचन ओटा स्वच्छ केलेलं आहे. मला या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं की आपल्या बायकांना कधीच विश्रांती नसते. आता माझा खूप पाय दुखत होता, डावा पाय, तरीसुद्धा मला एवढे सगळे कामं करावे लागले. आणि गोळी खाल्ली, थोडंसं दुखायचं कमी आहे म्हणून हे सगळं स्वच्छ करून घेतलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर. तोपर्यंत मी पुसून घेते. सुखी राहा, आनंदी राहा. हा, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा. जर आवडत असतील तर एक कमेंट नक्की लिहा. नसतील आवडत तरी सुद्धा लिहा, कारण मी आणखीन छान व्हिडिओ बनवू शकेन. एक गोळी खाल्ली होती त्यामुळे माझे सगळे कामं झाले, नाहीतर मी काम करणं शक्यच नव्हतं. आणि नंतर लास्टमध्ये मी फरशी पण पुसून घेतली. आणि इकडे गॅलरीमध्ये पाणी होते मी लायझॉलचं, म्हणजे गॅलरी पण माझी स्वच्छ होऊन जाते. चला तर बाय, टेक केअर.